म्हणजे 1 वर्षासाठी मी पुढच्या मुंबईला चाललेला आहे. पुढे जाऊन नाही माहिती कधी मी परत जळगावला येईल, म्हणून मला तर दिवाळीमध्ये मी येईल मे बी, काय माहित 1 महिन्यानंतर हे पण नाही खायला भेटणार. अरे मग बरोबर आहे ना मम्मी, तुला माहिती का मला ऐसे खूप छान लिहिता येतो. कशावर लिहिणार आहे? आम्ही त्याच्यासाठी आले होते, ते आम्हाला फायनली भेटलेले नवीन फ्लेवर कोरियन नूडल्सचे. गाइस डीमार्ट मध्ये हा बघा वेल्डिंग वाला कुठून घुसला. पुढे चालली भिजायला चालली का? तिकडचं गेट बंद करते. बघा किती मस्त थंडी थंडी हवा सुटलेली आहे. आमचे कोरियन नूडल्स बनवून तयार आहे आणि तुम्हाला दाखवतो यावेळेस कसे बनलेले हे बघा. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाइस खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय. सध्या ना काय होत होतं यार, मनच नाही लागत होतं ब्लॉग शूट करायला, कारण की काही म्हणजे असं कुठे जाणं पण नाही होत होतं आणि वरतून गरमी एवढी ना, या गरमीमध्ये बाहेर नाही यायचं एवढे मन पण नाही करत. तर त्यामुळे ना मी म्हटलं थांबून जाऊ, इच्छाच नाही होती ब्लॉग शूट करायची. आणि ना वेद मस्त मामाकडे 15 दिवस राहून आलेला आहे, पण मामाकडनं आला आणि नंतर काही ब्लॉगच शूट नाही केला. एनिवेज आज आमचा प्लॅन होता, आम्ही मस्त नंदग्राम गोदामला आलो. तिथे ना वॉटर पार्क ओपन झालेले आहे तिथेच नंदग्राम गोदाम मध्ये. पण मी तिकडे आज फोन लावून विचारलं, म्हटलं आता सुरू आहे की नाही, तर ते म्हणे आज सुरू तर नाही, आज बंद आहे, उद्या सुरू असेल. म्हटलं की ज्या दिवशी जायचं होता त्याच दिवशी प्लॅन फ्लॉप झालेला आहे. काल संडे होता, काल पण जायचं होतं पण काल पण जाणं नाही झालं. म्हटलं आज जाऊ, आज पण जाणं नाही झालं. काय माहित नशिबातच नाही आहे जाणं. रूम मध्ये जरी ब्लॉग शूट करायला आले ना तर तुम्ही डायरेक्ट असे ओले होऊन जातील, कारण की एवढं गरम होतं या रूम मध्ये. आणि याच रूम मध्ये वेद करणार आहे 24 तास राहण्याचा चॅलेंज, ते पण बिना पंख्याचा एवढ्या गरमीमध्ये. तर मी त्याला सपोर्ट करेल. मी ना हे कनेक्शन सगळे तिला काढून घेईल आणि हा मग ते ऑनलाईन तू करू शकतो. त्यामुळे काही तुम्ही कमेंट करा, वेद ना या रूम मध्ये 24 तास राहील बिना पंख्याचा. आणि गाईस मला आहे ना 1 महिना ब्लॉग कंटिन्यू करायचे, बिकॉज मी गाईस पुढच्या महिन्यात चाललेला आहे मुंबईला फॉर नेक्स्ट 1 इयर. म्हणजे 1 वर्षासाठी मी पुढच्या मुंबईला चाललेला आहे. का चाललेला आहे मुंबई ते पण तुम्हाला सांगेल येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये. काही जात नाही आहे, बरं ठीक आहे, याच्यासाठी नाही जाते, पण तिकडे सर्व अरेंजमेंट झालेली. मी कशासाठी चाललेलं आहे ते तुम्हाला कळेलच लवकरच सांगेल. आता नाही सांगेल येणाऱ्या महिन्यामध्येच सांगेल. आता आहे ना मी फक्त 1 महिना इथे, तर 1 महिन्यानं जेवढं मला राहता येईल इथे, जेवढं फिरता येईल तेवढं फिरून घेतो, जेवढं मम्मीच्या हाताचं खाता येईल तेवढं खाऊन घेतो. नंतर पुढे जाऊन नाही माहिती कधी मी परत जळगावला येईल, म्हणून मला तर दिवाळीमध्ये मी येईल मे बी. येणं झालं तर हा काय येणं झालं तर येईल, नाही तर नाही पण येणार. मुंबईवाला आर्यन जळगाववालाच का काहीच कमेंट करून सांगा, मुंबईवाला हो की जळगाववाला हो, कमेंट करून सांगा मला. जळगावने मला आता मुंबई जायचं, जळगावमध्ये काही राहिलेलं नाही. आता एक आम्हाला रील बनवायची, त्याच्यामध्ये हा डान्स करायचा आहे वेदला. लोक आम्हाला काय फसवतील? नाही तेवढे आपण जळगावकर हो, आपणच फसवून टाकू त्यांना. जळगावकर बाई सर्वांवर भारी पडून जातात, ते काय मुंबईचे लोक काय फसवतील आपल्याला. चला गाईस आता जेवण करून घेऊ. मस्त आज मम्मीने बनवलेली फ्लावरची भाजी, पोळी, पराठा. ही काय रबडी केव्हाची सकाळी केली? तू केली? आणि चटणी. तर काय माहित 1 महिन्यानंतर हे पण नाही खायला भेटणार. अरे मग बरोबर आहे ना, किती महिन्यानंतर खायला भेटेल. आता काय माहिती तिथे कसं भेटतं जेवण, तुला माहिती आहे? मीच येऊन जाते तुझ्या. हा तेच चांगलं आहे. पप्पा त्यांना सांगायचं तुम्ही तुमचं बघून घ्या. आता मी चालली आर्यन सोबत. गाईस आता आम्ही चाललेले डीमार्टला. मम्मीला डीमार्टला घेऊन जायचंय, बिकॉज मम्मीला तिथून काही सामान घ्यायचं आहे. म्हटलं वेद पण येतो आता माझ्यासोबत, त्यामुळे आम्हाला कार काढावं लागते, नाही तर आम्ही 2 व्हीलरवर गेले असते. या बसा. काय कुठे पुढे? लहान मुलं पुढे नाही बसत ना. मम्मी तुला माहिती का मला ऐसे खूप छान लिहिता येतो. कशावर लिहिणार आहे? तुला नाही माहित का? नाही का? जाऊ दे मग सोड. नाही ते म्हटलं ऐसे खूप छान लिहिता येतो मला पण. लिहून देऊ? हा लिहून देशील? नको जाऊ दे, तसा ऐसे नाही लिहायचं आहे कोणाला. दादू दाखवशील मला? मग पोर्श घ्यायची का आपण? नाही रे भाऊ, काहीच का बरं? मला येत नाही म्हणून. तुला येत नाही म्हणून घ्यायची नाही.
नाही पण नाही येत. मग काबरं घेतली. हा ना, आधीच घेऊन घेतली होती. शिकू राहून गेलं ते शिकायचं. तू काय घेल उतरायचं? हा बसून राहायचं होतं का मध्ये गरमीचं? मध्ये घेतली असती ना. इथून काय घेतोय? ठेवती इथे बस. याच्यात बस नाही, याच्यात बस. एक काम कर, याच्यात बस. मग मी चालवतो. काहीच आम्ही मध्ये एंट्री तर केलेली, पण मध्ये पण येणं एवढं गरम होत आहे ना यार. पण तिथे एंट्रीवर आहे ना एकदम मस्त जोरात असं थंडी थंडी हवा देणारा फॅन सुरू आहे. असं वाटत होतं तिथेच उभा राहून जाऊ. एसी आहे मस्त, एकदम थंडी थंडी हवा देते. मम्मी नाही ते फोनवर बोलायला लागली शॉपिंग करायचं. दिलं सोडून मम्मी मोबाईलवर फोनवर. चल मम्मी बेटा तू घरी जाऊन मार खायला मग मम्मीच्या हातचा. इथे मारता नाही येणार. टोटली कन्फ्यूज झालेली कोणते बिस्किट घेऊ कोणते नाही. आम्हाला विचारते. आम्हाला आवडतच नाही, आम्ही खातच नाही बिस्किट. तरी मम्मी आम्हाला विचारते काय. हा तू खाऊन घेशील. गाईज जर तुम्हाला माहिती असेल तर किती खाल्लेले यार आपण जेम्सचे वॉल, त्यानंतर एक किंडल जॉय. भाई मी ना हे ना कशासाठी कलेक्ट करायचं माहिती का? त्याच्यामध्ये छोटे पांडा निघायचे जे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यांचा कलर चेंज व्हायचा. मी एवढे कलेक्ट केले होते ना. नंतर मग जसे जसे आपण मोठे होत गेले ना, इंटरेस्ट संपत गेला या सर्व गोष्टींमधनं. नाही तर माझ्याकडे एवढी कलेक्शन होती ना बाई याची. बॉलची पण कलेक्शन होती वेगवेगळ्या कलरचे. तेच आम्ही त्याच्यासाठी आले होते. ते आम्हाला फायनली भेटलेले नवीन फ्लेवर कोरियन नूडल्सचे. आमच्याकडे मॅगीकडनं पण आलेले. एक व्हेज आहे, एक नॉन व्हेज आहे आणि हे दोघी व्हेज आहे. जे नॉन व्हेज आहे याने फक्त त्याच्यासाठी घेतलेलं आहे. बाकी व्हेज सगळे मी खाणार आहे. मग बाई इथे ना भारी वाटतं डायरेक्ट कोरियन नूडल्स घ्यायला. लास्ट टाइम ना मी हे घेतले होते, वेदने हे घेतले होते. काहीच डीमार्टमध्ये हा बघा वेल्डिंगवाला कुठून घुसला. कधी कधी चष्मे ट्राय करतोय रे. पागल तूच असे नाही, असे काही पण नाही घालायचे. बिलिंगसाठी आज एवढी गर्दी आहे ना की कुठे उभं राहू काहीच समजत नाही. पडली. फायनली नंबर लागलेला आहे आणि मम्मी आता इथे सामान टाकते. टाक मम्मी. घेतलेलं आहे आता एवढं काही कामाचं ना दामाचं. मग टाकत बस आता. काय वातावरण असं झालेलं आहे ना की केव्हा पाऊस पडेल किंवा नाही सांगता नाही येत. आपण तर कार आणलेली तसं. टाका मम्मी आता हे सगळं कारमध्ये. बॅग आहे चला टाका. आम्ही डीमार्टमध्ये शॉपिंग वगैरे करून निघालेले घरी जायला. आणि भारी वाटतंय आज कारण की ना वातावरण मस्त आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊसच पडत नाही जळगावमध्ये. बघा मी बोलतच होतो की पाऊस नाही पडत आमच्या इथे. तेवढ्यात पाऊस सुरू पण झाला. घरी नाही पोचत तेवढ्यात. मग मस्त वाटतंय आता. पण मी AC लावलेली, काच वगैरे बंद आहे ना. बिचाऱ्यांचं सर्व नुकसान होतं ग. कोणीच येत नाही ते पाऊस पडल्यानंतर. हा ना. ओलं व्हायचंय का कोणाला? नाही ग बाई आता काय ओलं. दुपारी जर पाऊस आला असता ना मग ओलं होता येतं. या टायमाला कोणाला ओलं नाही होता येत. गाईस आम्ही घरी आले पण घरी आल्यावर आहे ना आमच्या एरियात पाऊसच नाही होता. जसं आम्ही आले तसंच पाऊस सुरू झाला एकदम जोरात. तू कुठे चालली? भिजायला चालली का? तिकडचं गेट बंद करते. बघा किती मस्त थंडी थंडी हवा सुटलेली आहे. गाईस आम्ही ना तिथून काही टी-शर्ट घेतले होते आणि एक शर्ट घेतला होता जे मी माझ्यासाठी काढला. आणि ना वेदने मला हा दाखवला होता 99 रुपीजचा. म्हणे दादा भारी आहे भारी. म्हटलं दादू मला दे ना. तेव्हा तो काय बोलला नाही म्हणे नाही. ठीक आहे. मग तो पण काय त्याच्या मित्रासोबत आहे ना बाहेर चालला गेला. त्याच्या मित्राचा बर्थडे होता म्हणून. तर आहे ना मला हा तिकडे दिसला एकदम भारीवाला. तर मम्मीला सांगितलं मम्मी घेऊ. तर मम्मीने बोलला घे. आणि इथे येऊन आहे ना याचं तोंडात म्हणजे याला फुग्गा आलेला आहे. बघा 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 बघा. याला ना हा पाहिजे म्हणून आहे ना. आता सर्व सामान बाहेर काढून बिल चेक करत होते. बरोबर जे सामान आहे तेच म्हणजे तेच भरलेलं आहे की काही कमी राहिलं किंवा काही जास्त चुकून जास्त ते नाही. आणि हर्षीजची एक चॉकलेट घेतलेली भाई एवढी मस्त आहे ना. 150 रुपयाला 2 आहे. आता आमच्याकडे आहे 4 कोरियन नूडल्स आणि 4 वेगवेगळ्या फ्लेवरचे. हे आहे BBQ व्हेज, BBQ चिकन आणि त्यानंतर आहे ना BBQ पडला. पाहते ते सांग. BBQ पडला का? हां. त्यानंतर हे स्पायसी किमची व्हेज मील. आणि त्यानंतर याचं नाव आहे ना ते खूप हार्ड आहे बघा. स्पायसी जंग जिम यॉंग. भाई याचं ह्या कोरियन नूडल्सचं नाव तर बघा किती कठीण आहे. स्पायसी जाजमयॉंग व्हेज मील. लास्ट टाइम ज्या कोरियन नूडल्समध्ये सॉस आणि ते ऑइल भेटलं होतं ते वेगळं होतं. यावेळेस व्हेजेस भेटलेले आणि यावेळेस ते काय जंग जिम यॉंग सिझनिंग.
हे भेटलेले काय काहीतरी जा जम 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 तेल 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 आहे नाही रे तेल नाही आहे मसाला मसाला आहे मसाला भेटलाय तर टाकूया ओ भाई व्हेजीस मध्ये दाखवतो की कसे कसे व्हेजीस आहे म्हणून बघा काहीतरी वेगळंच आहे रे बाई हे नको गाईस मशरूमचे तुकडे पण याच्यात बघा हे मशरूमचा तुकडा तुम्ही पण ट्राय करा काय रे हे सगळं रे तर आमचे कोरियन नूडल्स बनवून तयार आहे आणि तुम्हाला दाखवतो यावेळेस कसे बनलेले हे बघा दाखव ना मग पूर्ण लिक्विड 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 एकदम मसाला तेज मसाला आहे जेव्हा मसाला टाकला ना काही एवढा तिखट धुवून केला होता म्हणजे मी टेस्ट पण केला तो मसाला तिखट होता आणि तुम्हाला दिसतेच तरी मी पण जेवायला बसलेली मम्मी तू टेस्ट केला का कसा लागला एवढं जास्त तिखट नाही जाते का नाही तुम्ही भाजी पोळी देणार नाही मग आता पाणी पिऊन एवढं पोट भरतंय आता आम्ही आलेले मस्त गच्चीवर भाई एवढी छान हवा लागते ना थंडी थंडी हवा वरती एक खाट राहून गेली होती तर ती एवढी ओली ना वेद बसला तर त्याची ओली होऊन गेली पूर्ण तर त्याला खाली बसावं लागलं खाली टाकावं लागली बेडशीट मस्त हवा चालते आणि मम्मी पप्पा वरती राऊंड मारताय गच्चीवर तू काय करतोय गाईस वरती ना मस्त थंडी हवा चालू आणि खूप मजा येते बाय द वे आता आम्ही चालले खाली झोपायला सो मी या व्लॉगला इथे एंड करतो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला लवकरच न्यू व्लॉगमध्ये जय जय श्री राधे बाय.